शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। उन्हाळा येत आहे मंडळी, तर घरोघरी वाळवणाचे पदार्थ बनवायला नक्की सुरुवात होणार। तर मी तुम्हाला पीठ न वाफवता, साबुदाणा न शिजवता, न भिजवता उपवासाचे वाफेचे मसाला दुप्पट फुलणारे खुसखुशीत पापड बनवून दाखवणार आहे। पाहू शकता मंडळी, कलरफुल तर दिसत आहे, पण यामध्ये कोणताही रंग वापरलेला नाही ना पापड खार। भन्नाट पद्धतीने 1.5 ते 2 मिनिटांमध्ये 16 ते 20 साबुदाण्याचे पापड बनवायची ही ट्रिक नक्की तुम्हाला आवडणार। किती मस्त फुललेले आहेत, तेलात टाकल्या जिभेवर ठेवता 100% विरघळणारे, आणि ही वाळवण्याची रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल। चला तर मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर मंडळी, हा साबुदाण्याचा पापड बनवण्यासाठी म्हणजेच की उपवासाचं वाळवण बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। मापाचं काहीच बंधन नाही। 150 ग्रॅम प्रमाणामध्ये इथे साबुदाणा घ्यायचा आहे, आणि साबुदाण्याला आपल्याला ना भिजवायचा आहे ना धुवायचा आहे। फक्त मार्केटमधून आल्यावर त्याला एखादा कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचं आहे, आणि असं चांगल्या प्रकारे चोळून साफ करायचं आहे, कारण की ह्याला केमिकल असतं आणि डस्ट असते, ती निघून जायला पाहिजे। त्यासाठी फक्त ह्याला स्वच्छ कापडाने, कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे। आता दुसरी स्टेप काय करायचं, एखादा पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण साबुदाणा काढून घ्यायचा आहे, आणि साबुदाण्याला जवळपास 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसला एकदम मंद ठेवायचं बरं का। साबुदाण्याचा रंग सुद्धा वेगळा व्हायला ना पाहिजे, आणि साबुदाण्यामधला ओलावा आपल्याला काढून टाकायचा आहे। म्हणजे काय होणार, ह्याच्यामधला ओलावा निघून गेला की साबुदाणा एकदम कुरकुरीत होतो। गॅसला अजिबात आपल्याला मध्यम करायचं नाही किंवा फास्ट करायचं नाही। ही कृती महत्त्वाची आहे, म्हणून साबुदाण्याला भाजून घेणं महत्त्वाचं आहे। तर मंडळी, जवळपास 3 मिनिटांपर्यंत साबुदाण्याला मस्त भाजून घेतलेला आहे। आणि एक महत्त्वाची टिप, साबुदाणा भाजताना कधी जाड बुडाचा पॅन घ्या। जाड बुडाच्या पॅनने काय होणार, साबुदाणा परफेक्ट भाजला जातो। तुम्ही पातळ बुडाचा पॅन घेतला तर साबुदाणा भाजला तर जाईल, पण मधून त्याचा ओलावा निघणार नाही, तसाच कच्चा राहील। म्हणून कधी साबुदाणा भाजताना जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट भाजला जाणार आणि ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा सुद्धा तयार होणार। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे, आणि ह्या साबुदाण्याला अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे। आता जोपर्यंत साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची स्टेप पाहूया। इथे आपल्याला 300 ते 350 ग्रॅम बटाटे घ्यायचा आहे। बटाट्याला उकडून घ्या बरं का, आणि जितका तुम्ही साबुदाणा घेतलाय त्याच्या दुप्पट तुम्हाला बटाटे घ्यायचं आहे। मी इथे 150 ग्रॅम साबुदाणा घेतलाय, तर त्यानुसार त्याच्या दुप्पट मी बटाटे वापरत आहे। आणि बटाट्याला कधीही तुम्ही उकडून घेत असाल तर कमी पाण्यात उकडून घ्या। जास्त पाण्यात तुम्ही उकडून जास्त वेळ त्याला बॉईल करून घेतलात तर काय होणार, बटाट्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहणार, आणि मग त्यामुळे काय होणार, साबुदाण्याचं प्रमाण जास्त लागणार। म्हणून कमी पाण्यामध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचा आहे, आणि बारीक छिद्रानेच आपल्याला किसून घ्यायचा आहे। मोठ्या छिद्राच्या किसणीने किसून घेऊ नका। मोठ्या छिद्राच्या किसणीने जास्त त्याच्यामध्ये चंक्स राहतात, म्हणजे गाठी जास्त असतात, आणि बारीक छिद्राच्या किसणीने एकदम बारीक किसलं जातं, त्याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाही। हाताने तर किसून घ्यायचंच नाही। तर मंडळी, पाहू शकता, संपूर्ण बटाटे असं किसून घ्यायचे आहे, आणि एखादी मोठीशी परात घ्या किंवा एखादं मोठंसं भांडं घ्या। असं आपल्याला परफेक्ट किसणी घ्यायची आहे, म्हणजे एकदम लहान छिद्राची किसणी घ्यायची आहे, आणि पाहू शकता अजिबात गाठी नाही। आता ह्या बटाट्याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला संपूर्ण थंड झालेला साबुदाणा काढून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का, नाहीतर तुमचं मिक्सरचं भांडं खराब होण्याची जास्त शक्यता आहे। आता ह्याला शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर मंडळी, तांत्रिक अडचणीमुळे इथे थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे, तर मी ह्याच्यामध्ये सांगतो काय काय वापरलेलं आहे। हा किसून घेतलेला बटाटा ते तर तुम्हाला माहिती आहे, आणि साबुदाणा वाटल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचा आहे। चाळून का घ्यायचा आहे, कारण की कधी कधी काय होतं, साबुदाणा चांगल्या प्रकारे बारीक वाटला जात नाही, म्हणून आपल्याला चाळून घेणं फारच महत्त्वाचं आहे, आणि थोडा साबुदाणा वापरायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये मी उपवासाचं सेंधव मीठ वापरलेलं आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरचीचे कुटलेले दाणे, आणि 1 चमचा जिरे वापरलेलं आहे। जिरे आणि चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, ते नाही वापरलं तरी चालेल। काही जण उपवासाला फक्त बटाटा आणि साबुदाण्याचेच पापड बनवतात, त्याच्यामध्ये फक्त मीठ मिक्स करून। तुम्हाला आवडत असेल आणि चव चांगली पाहिजे असेल तर जिरे आणि चिली फ्लेक्स वापरू शकता। आता आपल्याला पीठ कसं मळून घ्यायचं आहे ते सुद्धा लक्षात घ्या। आपण रोज जसं कणिक मळतो ना चपातीचं, त्यानुसारच आपल्याला पीठ मळायचं आहे। म्हणून काय करायचं, संपूर्ण साबुदाण्याची पावडर एकदाच ह्याच्यामध्ये टाकायची नाही। एकदाच टाकल्यावर काय होणार, जास्त याला घट्टपणा येणार, म्हणजे घट्ट पीठ तयार होणार, सैल पीठ तयार होणार नाही। म्हणून थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये साबुदाण्याची पावडर अशी चाळून टाकायची आहे, एकदा संपूर्ण टाकायची नाही। आणि तुम्ही वाटलंस तर ह्याच्यामध्ये पापड खार सुद्धा वापरू शकता, पण मी पापड खार न वापरता, सोडा न वापरता हा साबुदाण्याचा पापड तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहिलात
तसंच एकदम चौपट फुलणार आहे बरं का. फक्त ह्याला ऊन चांगलं द्यायचं आणि ऊन नसेल तरी काही हरकत नाही. कसं सुकवायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर मंडळी आपण पाहू शकता संपूर्ण पीठ आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट आहे ना जास्त सैल. हाताला थोडंसं चिटकत असेल तर ह्याला तेल लावून आणखीन थोडं चांगलं मळून घ्या. म्हणजे जितकं चांगल्या प्रकारे मळणार पीठ तितकं लवचिक होणार आणि आकारही एकदम फटाफट देता येणार याला. आता मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे पापड कसे तयार होतात. त्या 2 पद्धतीमधल्या तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता. आता काय करायचं आहे, ह्याच्यामधलं आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पोळी लाटण्यासाठी. उंडा ठेवायचा आहे पोळी पाटावर आणि जसं आपण चपाती लाटतो ना जास्त जाड ना जास्त पातळ, तशी एकदम मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. त्याला वाटलंच तर थोडंसं तेल लावू शकता, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता अशी मोठीशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. ह्याची रुंदी पाहू शकता, ना जास्त मोठी आहे ना जास्त पातळ, म्हणजे ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ, अशी मध्यम टाईपमध्ये आपल्याला रुंदी ठेवायची आहे. रोज जसं चपात्या लाटतो ना तशीच रुंदी ठेवायची आहे. जास्तही पातळ केला तर ह्याला भेगा पडू शकतात. आणि तुम्ही वाटलंच तर असे लहान लहान ह्याच्यामधून पापड काढून ह्याला उन्हात सुकवू शकता. पण त्याच्याने काय होणार माहिती आहे काय, पापडाला भेगा पडणार. म्हणून मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हे उपवासाचे वाळण बनवून दाखवत आहे. पहिली पद्धत दाखवतो अगोदर, म्हणजे सांगतो तुम्हाला. अशी मोठीशी प्लेट घ्या किंवा ह्याच्यापेक्षा थोडीशी लहान प्लेट घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर मापाचं असं पापड काढून घ्यायचं आहे आणि ह्या पापडाला आपल्याला ह्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. मग कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजेच की स्टीम द्यायचं आहे 2 मिनिटापर्यंत. म्हणजे एक पापड 2 मिनिटामध्ये तयार होणार. पण ही पद्धत तुम्हाला वापरायला गॅस जास्त जाळावा लागणार, म्हणजेच की जवळपास 10 ते 15 पापड 30 ते 40 मिनिटं लागणार तयार होण्यासाठी. आता ह्यापेक्षा जास्त सोपी पद्धत मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो. त्यासाठी काय करायचं, एक लहानशी वाटी घ्यायची आहे, अशी काटवाली वाटी घ्या आणि त्याच्यामधून आपल्याला ह्या चपातीमधून 3 ते 4 असं पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. जसं आपण पुऱ्या बनवतो ना कोणत्याही मैद्याच्या गव्हाच्या पिठाच्या, तसं आपल्याला असं पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणून मोठीशी चपाती अशी काढून घ्यायची आहे, असं पुऱ्या काढायच्या आहे. आणि मग काय करायचं, ह्या पुऱ्याला एका लहानशा प्लेटमध्ये ठेवायचं. आता माझ्याकडे लहानशी प्लेट आहे, तुम्हाला दाखवतो. अशा लहानशा प्लेट माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे नसतील तर काय करायचं ते सुद्धा सांगतो. असा लहानशा प्लेटमध्ये या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे. वाफवल्याने भेगा अजिबात पडणार नाही. अगोदर सर्व असं मी प्लेटमध्ये पुऱ्या असं ठेवतो, मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. इडली स्टीमरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, लिंबाचा तुकडा टाकायचा आहे, भांडं काळं पडू नये म्हणून. पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये एक एक पात्र ठेवायचं आहे. आता ह्या पात्रामध्ये मी लहान लहान प्लेटचा वापर केलेला नाही, ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट असं पापड लाटून ठेवलेलं आहे आणि इडली पात्राला थोडंसं तेल लावलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक नुकसान काय माहिती आहे काय, पापड तयार होणार, भेगा सुद्धा पडणार नाही. तुम्ही न वापरता पापड उन्हामध्ये सुकवणार तर भेगा पडणार, जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये पापडाला थोडासा खोलगट आकार येणार, म्हणजे आतून एकदम खड्डा पडणार. त्याच्यासाठी मी इथे अशा प्लेट वापरत आहे. एक एक करून सर्व पात्र आपल्याला अगोदर या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि शेवटी काय करायचं माहिती आहे काय, गॅस फास्ट करायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि 1.5 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वाफवून घ्यायचं नाही. बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण हळुवारपणे काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी, रंग किती मस्त आलेला आहे. उपवासाचे मसाला पापड बोलू शकतात बरं का. आता काय करायचं, प्लेट काढायची आहे आणि प्लेटला थंड करून घ्यायची आहे, हलकीशी कोमट थंड करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पापड अगोदर वाफवून घ्यायचे आहे. तर मंडळी तुम्हाला ही प्लेट लवकरात लवकर थंड करायची आहे, म्हणजे हे लहान प्लेट लवकरात लवकर थंड करायचं आहे. तर आणखीन एक सोपी आयडिया बघून घ्या. अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि वरतून सुद्धा थोडंसं पाणी टाकायचं आहे. मग चमचा घ्यायचा आहे, चमच्याच्या पाठच्या बाजूने आपल्याला ह्याची कडा अशी मोकळी करून घ्यायची आहे. ह्याच्या खालती पाणी गेलं ना, प्लेट सुद्धा थंड होतं आणि कडं सुद्धा एकदम मोकळी होतात आणि आरामात डिमोल्ड होतात हे पापड. पाहू शकता, पाहिलं ना मंडळी, किती फटाफट झालं. एकदम जबरदस्त आणि सोपी ट्रिक आणि हे फटाफट पापड तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पापड डिमोल्ड करून घ्यायचे आहे. सोपी पद्धत दाखवत आहे. तुम्हाला पद्धत ही आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर कमेंट करा. तुमचं फीडबॅक भेटणं जास्त महत्त्वाचं आहे. चमचा घ्या किंवा चाकू घ्या, असं फटाफट ह्याला डिमोल्ड करायचं आहे. अजिबात वेळ लागत नाही. जसं तुम्ही इडली पात्र काढणार त्याच्यामधून हे प्लेट काढायचं आहे आणि लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे. 1 ते 2 सेकंदामध्ये हे पापड डिमोल्ड होतात. अगोदर मी याला पूर्ण प्लॅस्टिकवर पसरून घेतो.
तुमच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय नसेल तर तुम्ही पंख्याखाली ह्याला फक्त 1 दिवस जास्तीत जास्त 1.5 दिवस ठेवलात तर जबरदस्त कडकडीत सुकतात आणि तुमच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय असेल तर 4 ते 5 तासामध्ये हे पापड तयार होतात. अशाच पद्धतीने संपूर्ण पापड तुम्ही सुद्धा बनवून घ्या. तर पाहू शकता मंडळी, उन्हामध्ये मी याला 4 ते 5 तास सुकवून घेतलेले आहे. तसं बघायला गेलं तर मी 6 तास सुकवून घेतलेला आहे आणि 1 ते 2 तासानंतर ह्याला उलटून ठेवायचं आहे. म्हणजे एका बाजूने थोडेसे सुकले तर ह्याला उलटून ठेवायचं आहे. तर मस्तपैकी एकदम कडकडीत सुकलेले आहेत मंडळी. तुम्ही वाटलंच तर ह्याला घरी सुद्धा सुकवू शकता, पण घरी थोडासा वेळ लागतो, 1.5 ते 2 दिवस लागतात, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. चला तर मंडळी, आता फटाफट मी तुम्हाला ह्याला तळून सुद्धा दाखवतो. तर मंडळी, हे उपवासाचे मसाला पापड बनवताना आपल्याला तेल कडकडीत गरम पाहिजे आणि कडकडीत गरम तेल झालं की आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. मग एक पापड टाकायचा आहे आणि असं आपल्याला चमच्याने ह्याला पसरवायचं आहे. जोपर्यंत असं पसरवणार नाही तोपर्यंत हे आकाराने दुप्पट चौपट नाही फुलणार. पाहू शकता, असं पसरवून घ्यायचं आहे, नाहीतर हे वाकडे तिकडे होणार. पाहिलं ना मंडळी, आकाराने तिप्पट झालेले आहेत. जसा आकार बनवणार त्याचा दुप्पट नंतर तिप्पट होणार. अगोदर आकार कसा होता आणि आता आकार कसा आहे एक दाखवतो तुम्हाला. पापड पाहिलं ना मंडळी, चौपट फुललेला आहे पापड हा. अशाच पद्धतीने जितके मला पापड लागतात तितके मी तळून घेतो आणि यांना एका प्लेटमध्ये काढून घेतो. असं आपल्याला पसरवायचं आहे. पाहिलं ना, जबरदस्त असा आकार आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहे. उलटून पालटून फक्त 4 ते 5 सेकंदापर्यंत तळून घ्यायचा आहे. जास्त वेळ तळला तर एकदम करपणार. तर इथे मी प्लेट भरून पापड तळून घेतलेले आहेत आणि ह्याचा खुसखुशीतपणा पाहू शकता मंडळी. जबरदस्त असे खुसखुशीत झालेले आहेत आणि अजिबात तेल न पिणारे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.